ह्या आहेत माझी मैत्रीण आणि यांच्या घरी आज सवाष्ण भोजन आहे. वेलकम. तिथे मला सुवाष्णी जेवणाला यायचं होतं. तिथे मी आलेली आणि रस्ता चुकलेली होती. रस्ता शोधत शोधत आलेली आणि त्यांचं घर ना इथे खूप छान. त्यांच्या घराच्या इथे बघा किती छान झाडं वगैरे. सगळीकडे छान छान झाडं लावलेले आणि त्यांनी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली. त्यांच्या दीदीने असं पूर्ण स्वयंपाक दाखवलेला आहे त्यावर. आणि एंट्रन्सचं डेकोरेशन एवढी सुंदर रांगोळी काढलेली ना, ही आमची ही निकू दीदी काढत असते बरं का. आणि ही खूप छान रांगोळ्या, मेहंदी आणि जसे म्हणजे केकच्या ऑर्डर्स आणि जसे पिक्चर असतील म्हणजे विठ्ठल रखुमाई हे ते सर्व डिक्ट तशाच रांगोळ्या काढते. आणि आमच्या जनार्दन स्वामींच्या आश्रमात सुद्धा ती खूप छान छान रांगोळ्या काढते. तर म्हटलं चला त्या निमित्ताने तुम्हाला तिच्याशी भेट करून देते. तुम्हाला रांगोळी आवडली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आतमध्ये गेलो आणि त्यांचं देवघर पण खूप छान आणि प्रसन्न असं देवघर होतं. स्वयंपाक करून ताईंचं घर बघा किती स्वच्छ. त्यांची सगळी स्वयंपाकाची तयारी करून त्यांनी अशी ठेवलेली आहे. पण बघून घ्या. मैत्रिणीच्या घरी जेव्हा जातो तेव्हा मदतीला जायचं असतं, पण मला ऑलरेडी उशीर झाला होता. म्हटलं चला इथे ताटं तयार करत होते, म्हटलं मीही तुम्हाला थोडीशी मदत करते. आणि मग आम्ही इथे असे ताटं तयार केले. स्वयंपाक झालेले आणि छान आता आम्ही अशी ताटं पण केलेली आहेत. आणि आम्ही याच्या आत ताईंचं सर्व झालेलं होतं आणि साराचा वास खूप छान येते. आषाढ महिन्यात सगळीकडेच देवीला नैवेद्य दिला जातो आणि मग आम्ही पण देवीला नैवेद्य देतो. पण मग काही जण आहे ना सवाष्ण जेवण देतात. तर कोणाच्या इथे 7 सवाष्णी, कोणाच्या इथे 9 सवाष्णी असं मला ताईंनी आमंत्रण केलं होतं सवाष्ण जेवणाला. त्यांची तयारी तर इतकी सुंदर होती आणि त्यांनी एंट्रन्सला सर्व सवाष्णींचे असे पाय धुवून घेतले, हळदी कुंकू लावलं आणि सर्वांचं खूप सुंदर असं स्वागत केलं. आतमध्ये पण त्यांनी ताटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून ठेवलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला असे ताटं वाढले. सगळ्या मैत्रिणी झालेल्या आहेत. आज फर्स्ट टाइम आले तरी पण फ्रेंडशिप डे चला आज आपला. सुंदर अशी ताटाभोवती आरास, सुंदर स्वादिष्ट असा स्वयंपाक आणि तिथे लावलेल्या कापुराच्या वाती, त्याने मन आणि घर अगदीच प्रसन्न झालं होतं. नंतर आम्ही जेवणास बसलो. आता त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की प्रत्येकीच्या ताटातनं एक एक घास पूर्ण नैवेद्य काढून ठेवायचा. ताईंना आज उपवास होता आणि ताई त्यातनंच उपवास सोडणार होत्या. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. त्यानंतर आम्ही छान गप्पा मारत मारत जेवण केलं. जेवणही खूप पोटभर आणि मस्त झालं. त्यानंतर मैत्रिणींशी खूपच गप्पा झाल्या आणि त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे आणि खूप मनमिळावू आणि छान स्वभाव आहे. त्यानंतर ताईंनी सर्वांच्या ओट्या भरल्या. प्रत्येकीला ब्लाऊज पीस, नारळ, बांगड्या, मेहंदीचा कोण, गजरा असं देऊन त्यांनी सगळ्यांची यथोचित ओटी भरली आणि हळदी कुंकू लावून सर्वांचा नमस्कार केला. मला ना आज खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. तर तुम्हालाही कसं वाटलं ना हे कमेंटमध्ये तुम्ही पण नक्की सांगा. आणि तुम्ही पण घालतात का असं सवाष्ण भोजन तेही नक्की सांगा. फ्रेंडशिप डे आणि सवाष्णीचं जेवण सेलिब्रेशन छान झालं. इथे मला नवीन मैत्रिणी भेटल्या आणि आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलेला आहे. आत्ताच फ्रेंडशिप डे होऊन गेलेला आहे. तर त्यांचं ना ग्रुपचं सेलिब्रेशन राहिलेलं होतं. त्यानिमित्ताने त्यांनी तिथे आज फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन केलं आणि मीही त्यांना जॉईन झाले. मग काय त्यानंतर खूप साऱ्या गप्पा आणि खूप सारे फोटो. यात कसा वेळ गेला ते कळालं सुद्धा नाही. आणि किती छान पक्षी, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात बरं का इथे यांच्या इथे, कारण शेजारी सगळे झाडच आहे. छान ताईंनी स्वयंपाक केलेला होता आणि सवाष्णींचं भोजन खूप छान झालं. आणि मी फर्स्ट टाइम इथे आले आणि मला एवढ्या साऱ्या मैत्रिणी भेटल्या बरं का. सर्वांचा स्वभाव अतिशय सुंदर आहे. आणि आता आमचं
झालेलं आहे सर्व जेवण वगैरे, पूजा, फोटो, फ्रेंडशिप डे सर्व सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. ताईंच्या ना मुली पण खूप हुशार आहेत. मोठी मुलगी निकू ही रांगोळ्या, मेहंदी आणि केक तर खूप सुंदर बनवते. त्यांची छोटी मुलगी पण खूप हुशार आहे. छोटी आहे 6वीलाच, पण खूप छान स्वभाव आहे दोघींचा पण. ताईंच्या घरी पहिल्यांदा आले होते म्हणून माझा पुन्हा एकदा असा पाहुणचार झाला. ताईंच्या घरी पहिल्यांदा आले आणि त्यांनी बघा मला किती छान साडी दिली आणि त्यांचा साड्यांचा बिझनेस पण आहे. तर कोणाला जर साड्या बघायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी त्यांचा व्हॉट्सअप नंबर नक्की तुम्हाला देईन. आणि मी सोमवार धरते किंवा आम्ही आश्रमात जातो म्हणून त्यांनी व्हाईट कलरची साडी दिली. आता श्रावणात किती छान ना. एका साडीचं किती थँक्यू म्हणून घ्या त्याला. थँक्यू साडी दिल्याबद्दल. आणि मला व्हाईट कलर खरंच खूप आवडतो आणि आता मी श्रावणात सोमवारी आश्रमात नक्की एकदा ही साडी घालून जाईल. चला आता निघालोय आम्ही. बाय.